काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आलेला आहे। एका हॉटेल मालकाला धमकावून त्याच्याकडनं खंडणी मागितल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावरती करण्यात आलाय। खरं तर एसटीला हॉटेल माझ्या राहत्या घरापासून जवळ आहे, तिथल्या लाऊड म्युझिकमुळे आम्हालाच नाही तर इतर रहिवाशांनाही त्रास होतो। त्याची तक्रार केल्यामुळे खंडणीचा खोटा आरोप दाखल केला असा दावा काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केलाय। काल या सगळ्या संदर्भात त्यांच्या विरोधात सांताक्रूज पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुहू मधलं हॉटेल एस्टेलाचे मालक हितेश केसवानी यांच्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप नितेश राणेंवर ठेवण्यात आलाय। मात्र केसवानी यांनी खंडणी न दिल्यामुळे नितेश राणे यांनी गुंड पाठवले आणि तोडफोड केल्याचा आरोप केसवानींनी केलाय। त्या रेस्टॉरंटच्या राईट हँड साइडला सी ब्रिज नावाची सोसायटी आहे। त्याही सोसायटीने या रेस्टॉरंट बद्दल आक्षेप घेतला होता, पण त्याच्याबद्दल काही कंप्लेंट दिली गेली नाही किंवा काही ऍक्शन कंप्लेंट नाही पण ऍक्शन दिली गेली नाही। म्हणून मी आयुक्तांना पहिला फोन केला। आयुक्तांनी मला सांगितलं की नितेशजी, मी आवाजाबद्दल आणि बाकी सगळ्याबद्दल मी लवकरात लवकर काही ना तरी ऍक्शन घ्यायला लावतो। त्याच्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनला फोन केला। स्थानिक पोलीस स्टेशननी पण मला सांगितलं की मी दिला जातो, आम्ही काही ना काहीतरी ऍक्शन घेतो, पण तोपर्यंत संध्याकाळपर्यंत काहीच ऍक्शन घेतली गेली नाही। आणि त्यानंतर आम्हाला रात्री असं किंवा सकाळी कळवण्यात आलं की आमच्याबद्दल अशा पद्धतीचा गुन्हा किंवा माझ्याबद्दल अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केला गेलेला आहे। माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की आम्ही त्या रेस्टॉरंटवर ह्या बाबतीचा आक्षेप घेतला असल्यामुळे ह्या पद्धतीचं षडयंत्र आणि ह्या पद्धतीची कॉन्स्पिरेसी आणि खोटे नाटे आरोप माझ्यावर केले गेलेले आहेत। हे माझं स्पष्ट बोलणं आहे। ते ज्यांनी जे त्या आज जे काय वृत्तपत्रामध्ये आणि त्यांनी जे काय त्याच्या स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे की बाबा कुठली बिझनेस डील झालेली, तो मला एवढे पैसे पाठवते, हे माझ्या त्याच्याशी काही संबंध नाही।